श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयेभ्यो नमः. ओम आदित्याय नमः. ओम. नमस्कार. विवाह आणि त्या अनुषंगाने मॅच मेकिंग या विषयावर आपण भाग 1, भाग 2, भाग 3 अशा पद्धतीने मालिका बनवत आहोत. त्यातला भाग 1 मी मागील आठवड्यामध्ये प्रसारित केला, ज्यामध्ये आपण गुणमेलन याविषयी बरंचसं काही जाणून घेतलं. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे, आवर्जून पाहावा. भाग 2 म्हणजे आजचा भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मुलाची कुंडली आणि मुलीची कुंडली मॅच करताना कुठले घटक लक्षात घ्यायला हवेत आणि कशा पद्धतीने, कुठल्या स्टेप्सनी मॅच मेकिंग करावं, काय पैलू महत्त्वाचे ठरतात, याच्यावर आपण आजच्या विषयामध्ये पाहणार आहोत. एक उदाहरण म्हणून काही कुंडलीही आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर तुमच्या नोंदीसाठी मी प्रेझेंटेशन शेअर करतो आणि सुरुवात करतो. ग्रहमेलन, मॅच मेकिंग नक्की कसं करायचं? ग्रहमेलन म्हणजेच मुलाची आणि मुलीची कुंडली मॅच होते की नाही हे पाहण्यासाठी ज्यावेळेला आपल्याकडे क्लायंट्स येतात, बहुतेक वेळेला मुलाचे किंवा मुलीचे पालक आपल्याकडे येतात. काही केसेसमध्ये स्वतः मुलगा किंवा मुलगी येते. सगळ्यात पहिली जी गोष्ट आपल्याला करायची असते, ती म्हणजे आपल्याला अप्रोच झालेली जी साइड असेल, की समजा मुलीकडचे आपल्याला अप्रोच झालेले आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट करायची, ते म्हणजे आधी त्या मुलीच्या कुंडलीचा वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने सर्वांगीण अभ्यास करायचा. हे जाणण्यासाठी की मुलीच्या कुंडलीमध्ये वैवाहिक सौख्य काय दर्जाचं दिसत आहे. या अनुषंगाने अर्थातच तुम्हाला ज्योतिषशास्त्राचे सगळे नियम लावायला लागतात, की सप्तम स्थान कसं आहे, सप्तमेश कसा आहे, शुक्र कसा आहे, संसाराचा कारक चंद्र कसा आहे, चंद्र कुंडलीकडनं काय योग होतात. त्याच्यापुढे सगळेच वैवाहिक जीवन कसं आहे हे पाहण्यासाठी लागणारे सगळे नियम अप्लाय करून मग पाहायला लागतं, की आधी ह्या मुलीच्या नशिबामध्ये म्हणजे आपल्याकडे आलेल्या जातकाच्या नशिबामध्ये वैवाहिक सौख्य मिळण्याचे योग काय दर्जाचे आहेत. ते अतिउच्च दर्जाचे आहेत, की मध्यम दर्जाचे आहेत, की त्यामध्ये फार मोठे त्रास आहेत. ह्याचा आधी अंदाज आपल्याला घ्यायला लागतो. कारण हा आपला बेस ठरतो मुलाची पत्रिका कुठल्या पद्धतीने चूज करायची ते निवडताना. ह्या विषयावर आपण पुढे बोलणार आहोत. समजा आपल्याकडे आलेल्या जातकाच्या कुंडलीमध्ये वैवाहिक जीवनात त्रास दिसत असतील, तर पुढे जाऊन त्याचीही कॅटेगरी आपल्याला बघायला लागते, की ते शारीरिक स्वरूपाचे त्रास येतील जोडीदाराकडनं, की उदाहरणार्थ जोडीदार रोगी असणं, अशक्त प्रकृतीचा सापडण्याची शक्यता असणं किंवा त्यामध्ये काही व्यंग निर्माण होण्याची शक्यता असणं, शारीरिक दुर्बलता निर्माण होण्याची शक्यता असणं किंवा फिजिकल थ्रेट म्हणजे जोडीदाराकडनं काही-काही वेळेला शारीरिकरित्या अत्याचार वगैरे केले जाऊ शकतात का? ह्या शारीरिक अंगांनी त्रास येतील, की जोडीदाराशी मानसिक, वैचारिक पातळीवर मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे, की त्रास हे आध्यात्मिक स्वरूपाचे असतील, की आपल्याला कळतच नाहीये कुठल्या का येतायत ते. लॉजिकली काही त्याला रिझन सापडत नाहीये. कुंडलीमध्ये चांगल्या ज्योतिषांना जर एखाद्या बाजूने त्रास येणार असतील, तर ते शारीरिक पातळीवरचे येतील, मानसिक पातळीवरचे येतील, की आध्यात्मिक पातळीवरचे येतील, हे अनेकदा ओळखता येतं आणि हे ओळखल्यानंतरच त्यानुसार उपाय द्यावे लागतात. कित्येक वेळेला वैवाहिक जीवनातले त्रास कमी करण्यासाठी किंवा संभाव्य त्रास कमी करण्यासाठी सरधोपटपणे सब घोडे 12% अशा प्रकारचे उपाय दिले जातात. तसे द्यायचे नसतात. त्रासांचं वर्गीकरण करायचं असतं. काही ज्योतिषी त्याला आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक असंही कॅटेगरायझेशन करतात आणि मग त्यानुसार उपाय द्यायचे असतात. असो, तर एकदा आपल्याला कळलं, की आपल्याकडे आलेल्या जातकाच्या कुंडलीचा वैवाहिक सौख्याचा दर्जा काय आहे, त्यानुसार मग समोरच्याच्या कुंडलीचा अभ्यास करायला लागतो. अर्थात समोरच्याच्या कुंडलीचा अभ्यास करताना समोरच्या व्यक्तीचा आयुर्दाय तो अगदी कमी नाहीये ना? आरोग्य साधारणपणे सुदृढ आहे ना? आणि समोरच्या व्यक्तीचं वैवाहिक सौख्य काय दर्जाचं आहे? किमान ह्या 3 गोष्टींचा तरी विचार करायला लागतो. बाकी संतती आणि इतर गोष्टी आहेतच. पण मुख्य म्हणजे समोरच्या पार्टनरचा, होणाऱ्या संभाव्य पार्टनरचा आयुर्दाय, त्याचं आरोग्य आणि त्याचं वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने काय कुंडलीमध्ये योग आहेत हे पाहायला लागतं. कारण कित्येक वेळेला असं असतं, की वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने समोरच्या व्यक्तीची कुंडली फार छान असते, पण आयुर्दाय खूप कमी दिसत असतो. आपल्या पाहणीमध्ये अशी काही जण येतात, की बाबा लग्न झालेलं आहे, 5-6 वर्षांचा संसार छान झाला आणि अचानक एकाला कोणाला तरी मृत्यू आला किंवा प्रचंड मोठा आजारपण जे आयुष्यभर क्रॉनिक ज्याला म्हणू शकतो, असं आलं. तर जर असे योग असतील, तर काही वेळेला ह्या कारणांमुळे कुंडल्या नाकाराव्या लागतात किंवा ते जर एव्हरेज असतील, तर समोर आपल्याकडच्या जातकाला त्याची कल्पना द्यायला लागते, की बाबा ह्या समोरच्या मुलाच्या कुंडलीमध्ये हे असे योग आहेत हां. कारण नाहीतर मग अंधारात ठेवल्यासारखं ते होऊ शकतं आपल्या जातकाला. तर हा अभ्यास सर्वांगीण दृष्टीने समोरच्याचा का करायचा याच्यामागचं कारण असं आहे,
की आधी आपण आपल्याकडे आलेल्या जातकाच्या कुंडलीचा वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अभ्यास केल्यावर आपल्याला त्यात काही जर कमतरता दिसल्या, तर ती कमतरता भरून काढणारे योग समोरच्याच्या कुंडलीमध्ये लागतात. नुसत्या मैदानामध्ये हे विचारात घेतलं जात नाही. उदाहरणार्थ, समजा आपल्याकडे आलेल्या जातकाच्या कुंडलीवरनं आपल्याला त्याची मानसिकता दिसतीये, की नाही हा कमालीचा अग्रेसिव्ह, कमालीची तापट आहे ही मुलगी, खूप अहंकारी आहे किंवा स्वतःचं म्हणणं आधी खरं करायची आणि पुढे दामटायची तिची प्रवृत्ती आहे. अशा वेळेला जोडीदार हा थोडासा सौम्य, समजूतदार, समोरच्याच्या मताला वाव देणारा असणारा लागतो. तशी त्याची पत्रिका लागते, मानसिकता तशी त्याची लागते. त्याचप्रमाणे समजा कडे आलेल्या मुलीच्या कुंडलीमध्ये वैवाहिक जीवन हे एव्हरेज दिसतंय किंवा थोडंसं बिलो एव्हरेज दिसतंय. अशा वेळेला समोरच्याच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक सौख्याचे योग हे चांगल्या दर्जाचे लागतात, तर ते बॅलन्स होतं. नाहीतर गाडीची दोन्ही जर चाकं पंक्चर झाली, तर गाडी चालू नाही शकत, असा प्रकार होतो. हे लक्षात घ्या. किंवा आपल्या मुलीच्या पत्रिकेमध्ये हे दिसतंय, की कदाचित जोडीदाराला काही शारीरिकरित्या थोडेसे जरा त्रासदायक योग असू शकतात, जोडीदाराच्या बाबतीत शारीरिकरित्या. सप्तम स्थानातले ग्रह, सप्तमेश याचा अभ्यास करून आपल्याला ह्या गोष्टींचा अंदाज येऊ शकतो. अशा वेळेला समोरच्याची कुंडली निवडताना ती अशी निवडायला लागते, की नुसतं वैवाहिक सौख्य चांगलं नाही, तर त्याच सोबत आयुर्दाय आणि आरोग्याचे योग सुद्धा अतिशय बळकट आहेत. म्हणजे मग हिच्या पत्रिकेतली कमतरता त्याची कुंडली भरून काढते आणि मग गाडं पुढे जातं. किंवा अजून एक उदाहरण जर घ्यायचं झालं, तर आपल्याकडच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये म्हणजे आपल्या जातकाच्या कदाचित मुलगाही असू शकतो. आपल्या जातकाच्या पत्रिकेमध्ये समजा आर्थिकदृष्ट्या ओके योग दिसतायत किंवा थोडेसे जरा त्रासदायकच योग दिसतायत. अशा वेळेला समोरच्याच्या पत्रिकेमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम, कारण शेवटी संसार म्हटला तर पैसा हवा. मग समोरच्याच्या पत्रिकेमध्ये आर्थिकदृष्ट्या ती व्यक्ती सक्षम होईल, सबळ होईल असे योग असलेली पत्रिका निवडायला लागते आणि ह्याची कल्पना जातकांना आपल्याला द्यायला लागते. त्यामुळे थोडक्यात हे ना बॅलन्सिंग आहे. कारण शेवटी संसार हा दोघांचा आहे, एकट्याचा नाही. आणि यासाठी ज्योतिषाचे नियम वापरून आपल्या जातकाच्या कुंडलीतली कमतरता आणि दोष भरून काढणारी समोरच्याची पत्रिका लागते आणि अशाच पद्धतीने ती निवडायला लागते. आणि एकदा इंडिव्हिज्युअली दोन्ही पत्रिकांचा एनालिसिस केल्यानंतर मुलाची पत्रिका आणि मुलीची पत्रिका, की मग त्यांच्यामध्ये एक वैवाहिक सौख्य जर बरं दिसत असेल, की त्याच्यानंतर तिसरी स्टेप येते, की मग ह्या दोघांचं एकमेकांशी पटेल का? आणि ह्या दोघांचं एकमेकांशी कॉर्डियल रिलेशनशिप असेल का? चांगल्या पद्धतीने सौहार्द या दोघांमध्ये निर्माण होईल का? प्रेम, प्रीती, आकर्षण निर्माण होईल का? हे बघण्यासाठी संपूर्ण ग्रहमेलन करायला लागतं. आणि ते संपूर्ण ग्रहमेलन कसं करायचं ते आपण पाहू. ग्रहमेलनामध्ये सगळ्या दृष्टीने महत्त्वाचे जर घटक कुठले असतील, तर ते म्हणजे दोघांच्या लग्न राशी काय आहेत, दोघांच्या चंद्र राशी काय आहेत आणि दोघांच्या रवी राशी काय आहेत. यामागचं कारण असं, की जरी संबंध कुंडली तुमची जडण-घडण ठरवण्यामध्ये मानसिक, शारीरिक, वैचारिक जडण-घडण ठरवण्यामध्ये संबंध ग्रहस्थितीचा रोल जरी असला, तरी मुख्यतः लग्न रास, रवी रास आणि चंद्र रास या 3 राशी तुमचा मानसिक, वैचारिक मोल्ड ठरवण्यामध्ये फार काम करत असतात. लग्न राशी ज्या असतात, आपल्या कुंडलीत लग्नस्थानात पडणारी रास, ही आपली शारीरिक क्षमता, आरोग्य, स्वभाव, व्यक्त होण्याची पद्धत, आपली आचार-विचारांची पद्धत, सुदृढता ह्या गोष्टी दर्शवत असते. त्याचप्रमाणे आपली चंद्ररास आपली वैचारिक जडण-घडण, आपली मानसिक सक्षमता, आपलं भावनिक आरोग्य काय पातळीवरचं आहे, आपण किती प्रमाणात समोरच्याला समजून घेऊ, हे दर्शवत असते. त्याचप्रमाणे आपली रविरास ही आपल्या जीवनातले हेतू काय आहेत, आपले लाईफ पर्पज काय आहे, आपली उद्दिष्ट काय आहेत, कुठल्या गोष्टींकडे आपली ओढ आहे, कुठल्या दिशेने आपली खेच आहे, हे दर्शवत असते. कित्येकदा तुम्हाला असं आढळून येईल, की मुलाची आणि मुलाचा रवी आणि मुलीचा रवी हे एकमेकांच्या षडाष्टकात किंवा मोठ्या कुयोगामध्ये असतात. अशांच्या लाईफचे पर्पजेसच वेगळे असतात. ह्याला लाईफकडनं वेगळं एक्स्पेक्टेशन असतं, त्याला लाईफकडनं वेगळं एक्स्पेक्टेशन असतं. तसं व्हायला नको यासाठी रविरासही महत्वाची असते. अर्थात त्याखालोखाल इतर ग्रहही महत्वाचे असतात. पण इतर ग्रहांमध्ये सगळ्यात जास्ती महत्वाचे ग्रह म्हणजे एकमेकांमध्ये आकर्षण निर्माण करणारे शुक्र, मंगळ आणि राहू यांची परिस्थिती कुंडलीमध्ये काय आहे हे अभ्यासायला लागतं. मग आता हे घटक बघायचे म्हणजे नक्की काय बघायचं ते आपण बघू. त्याचे आधी नियम पाहून घेऊ, की दोघांच्या लग्न राशी, मुलाची जी लग्न रास आहे आणि मुलीची जी लग्न रास आहे, त्या एकतर समान असायला हव्यात. म्हणजे दोघांचेही मेष आणि मेष किंवा एकमेकांच्या नवपंचम योगातल्या असाव्यात, की मेष सिंह, वृषभ कन्या, मकर कन्या अशा पद्धतीनं. किंवा समसप्तकातल्या म्हणजे समोरासमोरच्या असायला हव्यात, की मेष, तूळ, मिथुन, धनु अशा. किंवा लाभयोगातल्या असाव्यात, की मेष आणि मिथुन, मिथुन आणि सिंह अशा. हे का? याच्यामागचं कारण सांगतो. मोठं लॉजिकल रिझन आहे याच्यामागे आणि अनुभवाला येतं, की कुठलीही रास
तिच्या त्रिकोणात येणाऱ्या म्हणजे नवपंचमातल्या राशी ह्या समान तत्वाच्या असतात. म्हणजे अग्नी राशीच्या पासून 5वी रास अग्नी रासच असते, 9वी रास अग्नी रासच असते. पृथ्वी राशीपासून 5वी आणि 9वी रास पृथ्वी रासच असते. अशा पद्धतीने ते चक्र चालतं. कुठलीही रास आणि तिच्या नवपंचमात येणाऱ्या राशी या समान तत्वाच्या असल्यामुळे त्यांची वागण्या बोलण्याची, आचार-विचारांची, स्वभावाची बैठक आणि पद्धत समान असते आणि अर्थातच त्यांचं एकमेकांशी चांगलं जुळण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे कुठल्याही राशीच्या समोर येणारी रास आणि 3-11 स्थानात म्हणजे लाभयोगात येणाऱ्या राशी ह्या या मूळ राशीच्या तत्वाला मित्र असणाऱ्या तत्वाच्या असतात. उदाहरणार्थ, मेष राशीपासून जर विचार केला, तर मेषाच्या तृतीय स्थानामध्ये मिथुन ही वायूची रास येते. मेष ही अग्नीची रास आहे. अग्नी आणि वायू यांची जोडी आहे. त्यांचं एकमेकांशी पटतं. त्याचप्रमाणे मेषेच्या समसप्तकात येणारी रास म्हणजे मेषेपासून 7वी रास तूळ ही पण वायूची येते आणि 11वी रास कुंभ ही पण वायूची येते. आणि अग्नी आणि वायू राशी यांचं पटतं. किंवा तुम्ही कर्क राशीपासून विचारात घेतलं, तर कर्क राशीपासून 3री रास कन्या ही पृथ्वी तत्वाची येते. कर्क रास जलतत्वाची आहे. जलतत्व आणि पृथ्वी तत्व यांचं पटतं. मग मग कर्क राशीच्या बरोबर समोरची रास मकर ही पृथ्वी तत्वाची येते आणि लाभस्थानात येणारी वृषभ राशी सुद्धा पृथ्वी तत्वाची येते. त्यामुळे जलराशींपासून कायमच 3-7-11 मध्ये पृथ्वी राशी येतात. पृथ्वी राशींपासून 3-7-11 मध्ये जलराशी येतात. त्या राशींचं एकमेकांशी पटतं आणि म्हणून दोघांच्या लग्न राशी या समान नवपंचम, समसप्तक किंवा लाभयोगामध्ये एकमेकांपासून असाव्यात. आणि ऑन द कॉन्ट्ररी दोघांच्याही लग्न राशी एकमेकांपासून षडष्टक योगातल्या, केंद्र योगातल्या सुद्धा काही वेळेला केंद्र योगातल्या राशी निवडाव्यात असं सांगितलं जातं. पण तो एक्सेप्शन मध्ये लक्षात घ्यायला लागतं, त्याकडे आपण येऊ. पण षडष्टकातल्या राशी, केंद्र योगातल्या राशी आणि द्विर्द्वादशक म्हणजे मागच्या पुढच्या राशी या नसाव्यात, कारण यांच्यामध्ये कम्पॅटिबिलिटी आढळत नाही. अर्थात याला एक अपवाद आहे. अपवाद म्हणजे बुधाच्या राशी या कायमच केंद्र योगात येतात. गुरुच्या राशी कायमच केंद्र योगात येतात, की मिथून पासून कन्या ही चौथीच येते किंवा धनुपासून मीन ही चौथीच येते. पण त्यांचे मालक हा एकच ग्रह असल्यामुळे अर्थातच त्या मालकाचे गुणधर्म म्हणजे एकाच ग्रहाचे गुणधर्म दोन्ही राशीमध्ये असतात. अशा वेळेला त्या 2 राशी म्हणजे समजा मुलाचं लग्न मिथुन आहे आणि मुलीचं लग्न कन्या आहे, तर एक वेळ चालू शकतं. कारण मालक एकच ग्रह आहे. सेम वे धनु आणि मीनला सुद्धा लागू पडतं. त्याचप्रमाणे मंगळ आणि शुक्राच्या राशी या कायमच षडाष्टकात येतात, पण मालक एकच आहे. की वृश्चिक लग्न मुलाचं असेल आणि मुलीचं मेष लग्न असेल, तर ते जरी षडाष्टकातल्या राशी आल्या, तरी स्वामी मंगळ एकच असल्यामुळे एक्सेप्शन म्हणून स्वीकारायला हरकत नसते. तिथे टिक मार्क द्यायला हरकत नसते, की बाबा लग्न राशी जुळतात. सेम वे शनीच्या सुद्धा मकर आणि कुंभ द्विर्द्वादशक योगात मागच्या पुढच्या राशी पडतात. पण राशीस्वामी शनीच असल्यामुळे एक्सेप्शन म्हणून टिक मार्क द्यायला हरकत नसते. पण एक्सेप्शन आहे हे लक्षात घ्या. जसं आपण लग्न राशींचं बघितलं, तसंच चंद्र राशींना अप्लाय करायचं, की चंद्र राशी पण दोघांच्या मुलीचा चंद्राची रास आणि मुलाच्या चंद्राची रास एकमेकांपासून त्या एक तर समान पाहिजेत किंवा नवपंचम योगातल्या, समसप्तक योगातल्या किंवा लाभयोगातल्या पाहिजेत. सेम लग्न राशीप्रमाणे नियम इथे लावायचा. याच्या व्यतिरिक्त अजून एक घटक आणि ह्याच रवी राशीलाही नियम लावायचा, लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त अजून एक नियम लक्षात घ्यायला लागतो. तो म्हणजे दोघांमध्ये आकर्षण निर्माण करण्याचे योग आहेत का? तर तुम्ही तुमच्या परिचयाच्या ना, की ज्यांचे तुमच्याशी खूप छान बॉन्डिंग जुळतं, त्यांचं अशा पद्धतीने तुम्ही मॅच मेकिंग करून बघा. मग ते मित्रही असू शकतात तुमचे, एखादे फॅमिली फ्रेंड असू शकतो, एखादं की ज्यांचं खूप छान घनिष्ठ जमतं तुमचं त्यांच्याशी, की वाद झाले तरी ते तात्पुरते राहतात, कपातली वादळं लगेच तुमचं पटतं पुन्हा या माणसाची. अशा पद्धतीने तुमचं त्यांच्याशी मॅच मेकिंग निश्चित होत असेल आणि 2 व्यक्तींमध्ये आकर्षण निर्माण करण्याचे योग कुठले असतात, तर एकाची चंद्ररास असते. ती रास दुसऱ्याच्या कुंडलीमध्ये लग्नाच्या सप्तमात पडत असेल किंवा चंद्राच्या सप्तमात पडत असेल. उदाहरणार्थ, समजा एखाद्याची रास मिथुन आहे. ओके. दुसऱ्याचं लग्न धनु असेल, तर लग्न कुंडलीत ती मिथुन रास सप्तमात येईल. किंवा दुसऱ्याची रास धनु असेल, तर चंद्र कुंडलीत त्याची रास सप्तमात येईल. ह्याला मेड फॉर इच अदरचे योग म्हणतात, की ते आकर्षण निर्माण करतात. सेम वे एकाची जी लग्न रास आहे, ती दुसऱ्याच्या लग्न कुंडलीत 7व्या स्थानी येत असेल किंवा चंद्र कुंडलीत 7व्या स्थानी येत असेल, तर तोही अतिशय चांगला डबल टिक मार्कचा मुद्दा ठरतो तो. त्याचप्रमाणे शारीरिक पातळीवर जर विचार करायचा झाला, तर एकाचा शुक्र राशीत आहे, एखाद्याचा शुक्र मिथुन राशीत आहे. दुसऱ्याचा मंगळ आणि राहू जर मिथुनेतच असेल, म्हणजे शुक्राच्याच राशीत असेल पहिल्या माणसाच्या, तर अशांमध्येही तीव्र आकर्षण निर्माण होण्याची शक्यता असते. बहुतेक वेळेला प्रेमविवाह झालेल्या कुंडल्यांमध्ये ह्यापैकी काही ना काहीतरी होतच असतं कायम, लक्षात घ्या तुम्ही.
की कशात काही नाही, ओळख पाळख नाही, अगदी पटकन प्रेम झालं आणि लगेच पुढे गेले. त्यांच्या पत्रिकेत हे योग तुम्हाला निश्चितपणे आढळतात. म्हणून इथे मेड फॉर ईच अदर असा शब्द वापरलेला आहे. त्याच्या जोडीला अजून एक घटक विचारात घेतला तर तो चांगला ठरतो पॉझिटिव्ह दृष्ट्या. तो म्हणजे एकाचा चंद्र ज्या राशीत असतो, त्याच राशीत दुसऱ्याच्या कुंडलीत शुक्र किंवा गुरु हे शुभग्रह असणं, सौम्य ग्रह असणं हा फार चांगला, म्हणजे एकमेकांना पटवून घेण्याच्या दृष्टीने फार ते हिताचं ठरतं. त्यामुळे हे जे 1, 2, 3, 4 बुलेट्स लिहिलेले आहेत, यात तुम्ही रवी पण इन्क्लूड करू शकता. हे बघायला लागतात. ते कसे त्याची उदाहरणं आपण पुढे सोडवणारच आहोत. पण ही पॉझिटिव्हिटी एका बाजूला असताना एक निगेटिव्हिटी सुद्धा असू शकते, जी बऱ्याच जणांकडून सुटते, पण आपण लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे लक्षात घ्या, जीवनात प्रकाश आणि उजेड आणणारे 2 ग्रह आहेत म्हणजे रवी आणि चंद्र. ते आल्हाद निर्माण करतात, उजेड निर्माण करतात आणि जीवन जगायची उमेद निर्माण करतात. ओके. त्याचप्रमाणे व्यक्तीची मानसिक वैचारिक जडण-घडण म्हणजेच व्यक्तीच्या लाइक्स, डिसलाइक्स, आवडी-निवडी निवडण्यामध्ये, ठरवण्यामध्ये चंद्र आणि रवीचा घटक भाग फार मोठा असतो. मग अशा वेळेला जर एकाचा चंद्र ज्या राशीत आहे किंवा एकाचा रवी ज्या राशीत आहे, त्या चंद्र-रवीवर म्हणजेच त्या राशींमध्ये दुसऱ्याच्या कुंडलीत जर अंधकार, भीती, दडपण, त्रास, त्रागा, विवंचना निर्माण करणारे शनी, राहू, केतू असतील, तर तो मात्र चांगला मुद्दा नसतो. तिथे निगेटिव्ह फॅक्टर म्हणून तो कन्सिडर करायला लागतो. की समजा मुलाचा चंद्र मिथुनेत आहे, तर मुलीच्या कुंडलीमध्ये मिथुन राशीमध्ये जर शनी, चंद्र किंवा शनी, राहू किंवा केतू असतील, तर ते मुलासाठी चांगलं नाही. कारण मुलाच्या चंद्रावर हिचे शनी, राहू, केतू आहेत. अशा वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं, मुलाच्या मानसिक गरजा मुलीकडनं पूर्ण होणं कठीण होतं. आवडी-निवडी भिन्न राहतात. कित्येक वेळेला असं होतं, की चंद्राने दर्शवलेलं मुलाचं कारकत्व म्हणजे माता, घर यांच्यापासून लग्नानंतर वियोग होण्याची शक्यता असते. याचा अर्थ प्रत्येक वेळेला काही कोणाला मृत्यू वगैरे येईल अशातला भाग नसतो, पण कुठे ना कुठेतरी काहीतरी फ्रिक्शन निर्माण होण्याची शक्यता असते. उलट मुलाचा रवी समजा कुंभ राशीत आहे आणि मुलीच्या कुंभ राशीमध्ये शनी, राहू किंवा केतू असतील, तर ते मुलीसाठी चांगलं नाही. मुलीच्या रवीवर मुलाचा शनी, राहू, केतू असल्यामुळे. अशा वेळेला काय होतं, हिच्या रवीवर त्याचे शनी, राहू, केतू असल्यामुळे हिच्या जीवनातली ध्येय, उद्दिष्ट, आशा-आकांक्षा गाठण्यामध्ये मुलाकडनं अडचणी येतात किंवा निर्णयच मुलाकडनं असे घेतले जातात, की हिला ते तेवढेसे सपोर्टिव्ह नसतात किंवा रवीचं कारकत्व म्हणजे लग्नानंतर ज्याच्या रवीवर दुसऱ्याचा शनी, राहू, केतू आहे, त्याच्या नोकरीमध्ये अडचणी येणं, नोकरीमध्ये अनपेक्षित बदल घडणं, वडिलांना आरोग्यासंबंधी काही चिंता निर्माण होणं किंवा दूर राहायचे योग निर्माण होणं, अशा पद्धतीने काही ना काहीतरी अडी निर्माण होऊ शकतात. तर मगाशी बघितलेले चांगले नियम आणि आता सांगितलेले हे निगेटिव्ह नियम ह्यांचा साऱ्याचा एक तौलनिक अंदाज घेऊन मग कंपॅटिबिलिटी कशी आहे ते बघायला लागतं. तर आपण 2 कुंडल्यांचं उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली हा कन्सेप्ट काय ते कळेल. याला सिनिस्ट्री म्हणतात इंग्लिशमध्ये. ही ॲक्चुअल उदाहरण आहे नवरा-बायकोंचं. हा पुरुष, त्याची जन्मवेळ, तारीख, ठिकाण पण दिलेली आहे, स्त्रीचं पण दिलेलं आहे आणि ह्या त्यांच्या 2 कुंडल्या आहेत. काय करायचं? एक तक्ता बनवायचा. पुढच्या स्लाइडमध्ये तो तक्ता दाखवेन मी तुम्हाला. आणि त्यात या ग्रहांच्या राशी आहेत ना, की लग्न रास म्हणजे वृषभ, मंगळाची राशी मिथुन, शनीची राशी कर्क, त्याप्रमाणे इथे लग्न रास कर्क, रवी कर्क राशीत आहे. हे सगळं मांडून घ्यायचं म्हणजे हे असं तयार होईल, की बघा मुलाची लग्न, रवी, चंद्र आणि या ग्रहांची राशी स्थिती मी इथे मांडून घेतली आणि सेम मुलीची सुद्धा राशी स्थिती, इथे हे स्थानं नाहीयेत हां, या राशी आहेत हे लक्षात घ्या. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणून मी ग्रीन हायलाइट केलेले आहेत, की लग्न, रवी आणि चंद्र यांच्यापैकी कमीत कमी 2 घटक हे जुळायलाच लागतात. कमीत कमी. विशेषतः ना, लग्न हे जुळलंच पाहिजे. चंद्र जुळला तर खूपच छान. जुळायलाच लागतो. एक वेळ रवी नाही जुळला तर चालू शकतं. एक वेळ. पण किमान 2 घटक की म्हणजे रवी-चंद्र जुळलाय, लग्न-रवी जुळलाय, लग्न जुळलंय. हे किमान 2 घटक तरी जुळायलाच लागतात. नाहीतर या दोघांमध्ये सौहार्द तसं आढळून येत नाही. आता जर तुम्ही बघाल, तर मुलाचं लग्न आहे हे वृषभ आणि मुलीचं लग्न आहे कर्क. वृषभेपासून कर्क हे वृषभ आणि कर्क यांचं लाभयोगाचं कॉम्बिनेशन आहे. एकमेकांच्या लाभात आणि तृतीयात या राशी पडतात. त्यामुळे मी इथे टिक मार्क दिलेली आहे. मुलाचा रवी हा तूळ राशीचा आहे. मुलीचा रवी हा कर्क राशीचा आहे. कर्क आणि तूळ हे ह्या एकमेकांच्या एकतर शत्रुग्रहाच्या राशी आहेत, त्या केंद्र योगात पण पडतात. वायू तत्व तुळेचं आणि कर्कचे जलतत्व हे एकमेकांचे शत्रू तत्व आहेत. त्यामुळे मी ते फुली मारलेले की नाही रवी जुळत नाहीत या दोघांचे. चंद्राचं जर बघाल, तर एकाचा चंद्र मीनेचा आहे, दुसऱ्याचा चंद्र वृश्चिकेचा आहे. नवपंचमात येणाऱ्या एकाच तत्वाच्या जलतत्वाच्या राशी आहेत. त्यामुळे एक टिक मार्क तर मी इथे दिलीच. पण दुसरी टिक मार्क का दिली तेही तुम्हाला सांगतो. तुम्ही जर नीट बघाल, तर मुलाचं लग्न आहे वृषभ, बरोबर? आणि मुलीची रास आहे वृश्चिक. म्हणजे मुलीची रास ही मुलाच्या लग्न कुंडलीमध्ये सप्तमात पडते. वृश्चिक रास मुलाच्या कुंडलीमध्ये जर तुम्ही बघाल तर सप्तमात पडते. त्यामुळे हा मेड फॉर ईच अदरचा योग होतो म्हणून मी इथे डबल टिक मार्क दिलेली आहे.
लग्न रवी चंद्र हे घटक, रवी जरी जुळत नसला तरी लग्न आणि चंद्र हे 2 घटक चांगल्या प्रमाणात या कुंडलीमध्ये जुळत आहेत. त्या खालोखाल हे मधले जे ग्रह आहेत मंगळ, शुक्र, रवी, बुध, मंगळ, शुक्र, बुध, गुरु हे एव्हरेज असतात. यांचंही तुम्ही केलं तर तुम्हाला थोडंसं तुमच्या एनालिसिससाठी सपोर्ट मिळू शकतो, की दोघांचे मंगळ मिथुन आणि सिंह राशीत म्हणजे एकमेकांच्या लाभात येणाऱ्या राशी आहेत, टिक मार्क केलं. दोघांचे शुक्र एकाच राशीत आहेत, टिक मार्क केलं. दोघांचे बुध विरुद्धादशक राशी आहेत, पोषक नाहीयेत म्हणून फुल्ली मारली. गुरु लाभयोगातल्या राशीत आहेत म्हणून टिक मार्क केलं. इथे जर तुम्ही बघाल तर अजून एक तुम्हाला मुद्दा बघायचा असतो, की मुलाचा शुक्र पहा. मुलाचा शुक्र आहे सिंह राशीमध्ये. मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ आणि राहू पहा. ते सिंह राशीत आहेत का? तर हो. मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ सिंह राशीत आहे. याचा अर्थ मुलाच्या शुक्रावर मुलीचा मंगळ आहे. हाही मगाशी म्हटल्याप्रमाणे आकर्षणाचा मुद्दा होऊ शकतो आणि म्हणून त्या अतिशय चांगली टिक मार्क इथे खरं तर डबल टिक मार्क करायला पाहिजे मंगळ शुक्राला. तर तो एक चांगला मुद्दा म्हणून कन्सिडर करायला लागतो. सपोर्ट होतं या केसमध्ये. आता निगेटिव्ह फॅक्टर काय? तर मुलाचा रवी आणि चंद्र पहा 7 आणि 12 राशींमध्ये आहेत. मुलीच्या कुंडलीमध्ये शनी, राहू, केतू 7 आणि 12 राशींमध्ये आहेत का? तर म्हणून हे लाल भाग पाडलेले आहे तिकडे, की शनी आहे का 7-12 राशीत? नाही. राहू आहे का? हो, राहू आहे. याचा अर्थ मुलाच्या रवीवर मुलीचा राहू आहे. सेम वे मुलीचे जर रविचंद्र तुम्ही बघितले 4 आणि 8 राशींमधले, तर मुलीच्या रवीवर मुलाचा शनी आहे. त्यामुळे दोघांच्याही रवीवर एकमेकांच्या कुंडल्यांमध्ये शनी राहू आहे. हा निगेटिव्ह मुद्दा ठरतो. म्हणजे रवी हा फॅक्टर या दोघांच्या केसमध्ये अजिबात अनुभव म्हणजे नाही मॅच होत. बाकी सगळे फॅक्टर चांगल्या प्रकारे मॅच होतात. एक ओव्हरऑल तुम्हाला एक अंदाज आला असेल, की रवी फॅक्टर जर सोडला, तर बाकी जवळ-जवळ 70% हा मॅच मेकिंग चांगल्या प्रकारे होत आहे. ओके. त्रास जर आला लग्न झाल्यानंतर, तर कुंडलीत दोघांच्या रवी या कारकत्वाशी संबंधित लग्न झाल्यानंतर काही काळामध्ये त्रास येऊ शकतो. मग दोघांच्या कुंडलीत रवी कुठे आहे, रवी ज्या गोष्टींचा कारक आहे, त्या दृष्टीने थोडंसं सावध राहायला सांगू शकतो आपण. पण मुख्य घटक म्हणजे लग्न रविचंद्र आणि मंगळ शुक्राचे एकमेकांवरची स्थिती. याच्यामुळे आपल्याला 90% कळतं, की नाही मॅच मेकिंग हे चांगल्या प्रकारे होत आहे, तर पुढे जाण्यात हरकत नाहीये. तर अशा पद्धतीने जर लग्न रविचंद्रापैकी 2 घटक निगेटिव्ह आले किंवा 3ही घटक निगेटिव्ह आले, तर आउटराइटली पत्रिका नाकारायच्या. त्याला काही म्हणजे त्या दोघांमध्ये तेवढी कंपॅटिबिलिटी अनुभवायला येत नाही. तर याला जोडून इतरही अनेक तुम्ही वाढवू शकता. मी वैयक्तिक वेळेला काही-काही वेळेला ह्या ग्रहमिलनामध्ये डिसी-डायसी परिस्थिती निवडतो, की 50% पॉझिटिव्ह आहे, 50% निगेटिव्ह आहे. मग अशा वेळेला मी एकमेकांचे लग्नेश काय आहेत, कुठल्या राशींमध्ये आहेत आणि एकमेकांचे राशीस्वामी कुठल्या राशीमध्ये आहेत, ह्यांना निर्णायक घटक म्हणून ठरवतो आणि त्यानुसार मग पुढे जातो. त्यामुळे तुम्ही थोडंसं तुमचं स्वतःचं डिव्हाइस करू शकता गोष्टी. पण मुख्य हा बेस आहे. हा याच्यापेक्षा कमी नाही यायचं. हे एवढं तरी तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे. कारण लग्न रवी चंद्रापैकी जास्तीत जास्त घटक जुळले तर स्वभाव जास्तीत जास्त प्रकारे जुळण्याची शक्यता दाट असते आणि बहुतेक गोष्टी या स्वभावात जुळतात की नाही ह्याच्यावरच खरं तर अवलंबून असतात स्पष्ट सांगायचं झालं तर. इंडिव्हिज्युअल कुंडलीचा अभ्यास आणि अशा पद्धतीने ग्रहमेलन करून जर पॉझिटिव्हिटी येत असेल, तर आपण उत्तर देऊ शकतो की हां, ठीक आहे तुमच्या कुंडल्या जुळतात, तुम्ही पुढे जा. काहीच फारशी त्रास येणार नाही. तर त्यामुळे कसं आहे, की अशा पद्धतीने जर मॅच मेकिंग केलं, तर तुम्हाला खूप छान प्रकारे उत्तर देता येऊ शकतात आणि कॉन्फिडेंटली येऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लागू पडताना आढळतं. ज्यांचं माझ्याकडे मुद्दाम अशा कुंडल्यांचा संग्रह आहे, की ज्या पती-पत्नींचं एकमेकांशी छान पटतं, त्यांच्यामध्ये हे ग्रहमिलन खूप चांगल्या प्रकारे होत असतं. आणि अशा कुंडल्या आहेत, की ज्यांचं एकमेकांशी नाही 36 चा आकडा म्हणतात त्या पद्धतीने नाहीच पटत. त्यांच्यामध्ये हे ग्रहमिलन झालेलं दिसत नाही. 90% पेक्षा जास्त वेळा हे अशा पद्धतीने केलेलं ग्रहमेलन आपल्याला लागू पडताना आढळतं. म्हणून ही सिनेस्ट्री हे ग्रहमेलन आवर्जून करावं, नुसत्या गुणमेलनावर जाऊ नये. पाश्चात्य ज्योतिषामध्ये आणि एक छान कॉन्सेप्ट आहे, की त्याला म्हणतात कंपोझिट चार्ट्स. या कंपोझिट चार्ट्स म्हणजे काय, की सगळे ग्रह बघायचे मुलाचे आणि मुलीचे आणि त्यांचा एव्हरेज पॉइंट काढायचा, की उदाहरणार्थ मुलीचा चंद्र कुठल्या राशीत आहे, त्या राशी अंशाची स्थिती पाहायची. मुलाच्या चंद्राची राशी अंश स्थिती पाहायची आणि त्यांचा मध्यबिंदू काढायचा. तिथे कंपोझिट चार्टचा चंद्र येतो. मग या दोघांचं रिलेशनशिप हा कंपोझिट चार्ट असतो. असं लग्नबिंदू आणि सगळ्या ग्रहांचं ते काढायचं असतं. हा एक अतिशय युनिक कॉन्सेप्ट आणि आपल्या वैदिक हिंदू ज्योतिषामध्ये तो विचारात घेतला जात नाही. पुढे मागे जर जमलं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते जाणून घ्यायची इच्छा असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला कळवा. मी कंपोझिट चार्टवर एखादा व्हिडिओ बनवेन. कारण कुठल्याही 2 व्यक्तींमध्ये जेव्हा रिलेशनशिप बनते, तेव्हा ती रिलेशनशिप कुठल्या डायरेक्शनमध्ये जाऊ शकते, हे कंपोझिट चार्ट खूप छान प्रकारे सांगताना आढळतात. मला कंपोझिट चार्टचा जवळ-जवळ 70% वेळेला चांगला अनुभव आलेला आहे, की एखाद्या मॅच मेकिंग तर सोडून द्या. एखाद्या असाइनमेंटसाठी तुम्ही आणि एखादी पूर्ण त्रयस्थ व्यक्ती ज्यावेळेला एकत्र येतात, नो डाउट तुमच्या दोघांच्या कुंडलीतले ग्रहमेलन हे व्हायलाच पाहिजे. तुम्हाला जर एकमेकांची बॉन्डिंग चांगलं करायचं असेल तर.
पण ॲट द सेम टाईम त्या पर्टिक्युलर टास्कच्या दृष्टीने किंवा तुमच्या म्युच्युअल युनियनच्या दृष्टीने जर तुमचे कंपोझिट चार्ट सुद्धा जर चांगले असतील, तर तुमच्या दोघांचे एकमेकांची पटेलही आणि ते बॉन्डिंग खूप छान दिशेने लाईफ लाँग जाऊ शकतं. त्याला फार मोठी बाधा येत नाही. हे लक्षात घ्या. तर त्यामुळे कंपोझिट चार्ट जाण्याची इच्छा असेल तर मला आवर्जून हे करा. मी तुम्हाला त्याबद्दलही एखादा जमलं तर पुढे व्हिडिओ बनवेन. आशा करतो ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला नवी काही मार्गदर्शन मिळालेलं असेल. आपली ही मालिका सुरू आहे. पुढचा व्हिडिओ आपला मंगळ दोषावर येईल. तर तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या मला कळवा. तुमच्याकडनं काही मला आणखी माहिती तुम्ही देऊ इच्छित असाल तर ती द्या. चॅनल आवडत असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि पुढील व्हिडिओ आल्यावर भेटूच. तोपर्यंत नमस्कार.